पण आपल्या लाडक्या गणरायावर श्रद्धा आणि प्रेम अतूट कार्यकर्त्यांचं कायम आहे। त्यामुळे हीच मुंबईची खऱ्या अर्थानं ओळख बनलेली आहे। तर गणेश गल्लीचा मुंबईचा राजा आपण बघतोय मार्गस्थ होताना। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सकाळी सुरू झाली आणि अनेक मंडळांचा देखील त्यात सहभाग आहे। वेगवेगळ्या गणेश मूर्ती आहेत, आकर्षक मूर्ती आहेत आणि या मूर्तींना सुद्धा डोळे भरून बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर या विसर्जन मिरवणुकीच्या आसपास येत असतात। त्यामुळे गणेशोत्सवाचे हे 10-11 दिवस प्रचंड उत्साहाचे, आनंदाचे, त्याचबरोबर समाधान देणारे असतात आणि कार्यकर्त्यांसाठी आजचा दिवस हा खऱ्या अर्थानं थोडासा भावुक करणारा असतो। जड अंतःकरणानं आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यायचा असतो। त्यामुळे कार्यकर्ते आज भाविक असतात, भावनिक होतात, पण त्याचबरोबर हा जसा उत्सव असतो कार्यकर्त्यांसाठी तसंच ती एक जबाबदारी सुद्धा असते। दुसरीकडे असाच उत्साह पुण्यात सुद्धा बघायला मिळतो। पुण्यात मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे, पण पुण्यातल्या गणेश विसर्जन मिरवणुकीचा साज काहीसा वेगळा असतो। तिथल्या परंपरा आणि संस्कृतीचा साज हा ढोल ताशाच्या वादनातून आपल्याला बघायला मिळतो, अनुभवायला मिळतो। लालबागचा राजा आता मंडपातून मार्गस्थ झालाय। लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी खास ट्रॉली बनवण्यात आलेली आहे। लालबागच्या राजाची कीर्ती आणि मूर्ती जितकी भव्य दिव्य आहे, त्यासाठी लालबागच्या राजाच्या मूर्तीला विसर्जन मिरवणुकीत सहभागी करून घेणं हे खरंच एक मोठं आव्हान असतं, पण हे आव्हान पेललं जातं यशस्वीपणे ते लालबागच्या राजाच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांमुळे, जे की अहोरात्र 10 ते 11 दिवस झटत असतात, प्रयत्न करत असतात। मुंबईतले 2 मोठे गणपती आहेत, एक लालबागचा राजा आणि दुसरा मुंबईचा राजा। गणेश गल्लीत मुंबईचा राजा विराजमान होतो। तर गणेशोत्सवाच्या काही महिनेपूर्वीच कार्यकर्त्यांची लगबग सुरू होते। मूर्ती असेल किंवा वर्गणी असेल, अशा सगळ्या गोष्टींसाठी कार्यकर्ते गणेशोत्सवाच्या काही महिने आधीपासूनच झटत असतात, प्रयत्न करत असतात आणि हे 10 दिवस तर रात्रंदिवस कशाचाच विचार न करता कार्यकर्ते मेहनत घेत असतात। आणि गणेशोत्सवातील सर्वात भावुक करणारा क्षण म्हणजे गणपती विसर्जन। गणपती बाप्पाचं विसर्जन करण्याचा क्षण कितीही भावुक असला तरी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, याच जयघोषात बाप्पाला आनंदाने आता निरोप दिला जात आहे। आपण ही दृश्य बघतोय। लालबागच्या राजाची सध्या ही विसर्जन मिरवणूक निघालेली आहे। भव्य कीर्ती, भव्य मूर्ती, तशीच ही भव्य अशी मिरवणूक सध्या लालबागच्या राजाची निघालेली आहे। तर पुण्यामध्ये